आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह ऑन करा. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी अथर्व राहटे औदुंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन कोरा एक एपिसोड घेऊन आलो आहे. सुंदर अशी एक प्रॉपर्टी तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. नदीला टचमध्ये असलेली, डांबरी रोड टचमध्ये असलेली ही आजची आपली एक प्रॉपर्टी आहे. आणि मेन म्हणजे तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये देवरुख सिटीपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावरती, म्हणजेच की बाय कार तुम्ही 15 ते 20 मिनिटात आपल्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचू शकताय. सुंदर अशा लोकेशनला ही आजची आपण प्रॉपर्टी आहे. मस्तपैकी सह्याद्रीचा व्ह्यू आहे, किल्ला वगैरे आपल्या प्रॉपर्टीवरनं पूर्ण दिसतो आपल्या इथे मस्तपैकी. आणि देवरुखच्या नजीक असलेली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे. अर्धी डेव्हलपमेंट केलेली आहे आणि आत्ता आपल्याला जर तुम्हाला घ्यायची असेल तर बाकीचे डेव्हलपमेंट तुम्ही तुमची करू शकताय. सुंदर अशा लोकेशनला ही आजची आपली एक प्रॉपर्टी घेऊन आले. त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं चिन्ह ऑन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स एका क्लिकवरती तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची ही प्रॉपर्टी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि देवरुखपासून फक्त हाकेच्या अंतरावरती, म्हणजेच की 8 किलोमीटर अंतरावरती आजची ही आजची प्रॉपर्टी उपलब्ध झालेली आहे. देवरुखपासून बाय कार तुम्ही 15-20 मिनिटामध्ये जाऊन येऊ शकताय ह्या प्रॉपर्टीपासून. आणि मेन म्हणजे नदीला टचमध्ये असलेली ही आजची प्रॉपर्टी आहे. एकूण क्षेत्रफळ ह्या प्रॉपर्टीचं 8 एकर 9 गुंठेचं आहे, म्हणजेच की 3 हेक्टर 19 गुंठे या प्रॉपर्टीचं एकूण क्षेत्र आहे. आणि मी बोलल्याप्रमाणे ह्यामध्ये डेव्हलपमेंट अशा पद्धतीची केलेली आहे की 2017 साली ह्या प्रॉपर्टीला पूर्ण अशी लेवलिंग वगैरे केलेलं आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या गुगलचं म्हणजे 2017चं फुटेज दाखवतो आहे, म्हणजे कशा पद्धतीने त्यावेळेला लेवलिंग वगैरे केलेली आहे बघू शकता स्क्रीनवरती. आणि मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये त्यावेळेला 250 काजू, सागवान 500 आणि बांबू बाउंड्रीला बांबूची झाडं 250 अशा पद्धतीनं लावण्यात आलेली होती. आणि त्यानंतर दीर्घकालानंतर ह्या प्रॉपर्टीकडे म्हणजे काही कालावधीमधून आपल्याला लक्ष दिलेलं नाही आहे ओनरने. 2020 पासून ही प्रॉपर्टीकडे कोणी आलेलं नाही, कारण की हे ओनर असतात बाहेर. ही रिसेल प्रॉपर्टी आहे, इन्व्हेस्टमेंट पर्पजने आणि डेव्हलपमेंट पर्पजने घेतलेली आहे. ओनर हे आउट ऑफ इंडिया असतात, त्यामुळे इथे त्यांचं येणं जाणं शक्य झालेलं नाही आहे. तर त्यामुळे त्यांना ही प्रॉपर्टी आजची आपल्याला सेल करायची आहे त्यांना. तर सुंदर अशी तुमच्यासाठी एक नवीन संधी साधून आली आहे मित्रांनो. तर ज्या कोणाला असं म्हणजेच की फार्म हाऊस बांधायचं असेल, अन्यथा डेव्हलपमेंट करायची असेल, की बाबा आपल्या मायभूमीमध्ये त्यांना कोणाला आपलं डेव्हलपमेंट करायची आहे, रिसॉर्ट बांधायचं असेल किंवा अन्य कोणतेही पद्धतीचे त्यांना जर कल्पना असतील त्यांच्या, की बाबा माती प्लॉट असा सुंदर असा त्यांना पाहिजे असेल. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की ह्या प्लॉटला रोड चांगल्या पद्धतीचे आहेत. हा बघू शकता डांबरी रोडसुद्धा आपल्या प्रॉपर्टीला आहे. आणि हा आतमध्ये मातीचा रोड तुम्हाला दिसत आहे. हा पण पुढे वाडी वस्ती आहे, त्या ठिकाणी हा रोड गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला 3 ठिकाणी ह्या प्रॉपर्टीला रोड मिळणार आहेत या प्रॉपर्टीचे. आणि सुंदर अशी लोकेशनला ही आजची ही प्रॉपर्टी आहे. नदी टच आहे, डांबरी रस्ता आहे. वाडी वस्तीपासून पुढच्या बाजूला गेला तर एक 2 किलोमीटरवरती वाडी वस्तीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. तर सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बोरवेल किंवा विहीर वगैरे केलेत तर 100% तुम्हाला पाणी लागण्याचे चान्सेससुद्धा आहेत. 80-90 फुटापासून ह्या ठिकाणी तुम्हाला पाणी लागण्याचे चान्सेस आहेत. सुंदर अशी मित्रांनो प्रॉपर्टी आहे, नदीला टचमध्ये असलेली. आणि पूर्ण प्रॉपर्टी एकदम सुंदर आहे, म्हणजे की माती प्लॉट आहे. यामध्ये तुम्हाला कोणतेच म्हणजे असं कातळ म्हणा किंवा अशी कोणत्याच पद्धतीचे हे नाही आहे. कोणत्याही प्रकारची तुम्ही लागवड इथे हमखास करू शकताय मित्रांनो, आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि नफा कमवू शकताय मित्रांनो. ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो. देवरुखपासून जवळ, आता साखरपा इथून फक्त हार्डली तुम्हाला सांगतो एक 28 किलोमीटरच्या आसपास येईल, 25-28 किलोमीटर अंतरावरती साखरपा मार्केट येईल. आणि सुंदर असं मित्रांनो ही प्रॉपर्टी आहे. आता तुम्हाला मी ह्या प्रॉपर्टीपासूनचे आपले जे काही ठिकाण आहेत त्यांची मी डिस्टन्स सांगतो, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल. देवरुखपासून 8 किलोमीटर अंतर आहे. मार्लेश्वर देवस्थान फक्त 17 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि संगमेश्वरपासून 28 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि रेल्वे स्टेशन जे आपलं संगमेश्वरचं आहे तिथून 31 किलोमीटर आहे. आणि कोल्हापूरपासून फक्त 94 किलोमीटर आहे. म्हणजे जर कोल्हापुरातनं तुम्ही जर येणार असाल तर तुमचा 2-2.5 तासाचा प्रवास राहील. आणि मित्रांनो, पुण्यावरनं येणार असाल तर 270 किलोमीटर आहे. मुंबईवरनं 330 किलोमीटर आहे. म्हणजेच की तुम्ही पुणे मुंबई वगैरे असं येणार असाल तिथून तर तुमचा 5 ते 6 तासाचा
प्रवास राहील. आणि मित्रांनो बीच वगैरे म्हणाल म्हणजे समुद्रकिनारे म्हणाल तर इथून 50-60 किलोमीटर अंतरावरती समुद्रकिनारा वगैरे आहे. त्यामुळे तुम्हाला सुंदर अशा ह्या प्रॉपर्टीमध्ये विकेंडला किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जर इथे फार्म हाऊस वगैरे बांधायचा असेल तर चांगल्या पद्धतीचं तुम्ही इथे डेव्हलपमेंट करू शकताय. आणि ऑलरेडी यामध्ये काजू 250, सागवान 500 आणि बांबू 1-250 ह्या पद्धतीने लागवड लावलेली आहे. पण काही प्रमाणात ती थोडी आहे आणि काही प्रमाणात थोडी ती नष्ट झालेली आहे. त्यामुळे आपल्याला जर हा पूर्ण प्लॉट म्हणजे क्लीन करून पूर्ण आपल्याला डेव्हलपमेंट करावी लागेल. आणि मित्रांनो हा प्लॉट तुम्हाला क्लीन करून म्हणजे थोडा क्लीन करून ह्याचं डिमार्केशन वगैरे सर्व आम्ही करून देणार आहे. म्हणजेच की ओनर आपल्याला करून देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला डिमार्केशनचं कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे. ही तुम्हाला ह्या प्लॉटची सरकारी मोजणीसुद्धा झालेली आहे. या मित्रांनो 2017-18 साली ह्या प्लॉटची सरकारी मोजणीसुद्धा झालेली आहे. आणि परत आता हद्दी खुणा इथे म्हणजे नसल्या कारणाने म्हणजे पहिले होते पण आता ते गेलेले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला परत डिमार्केशन करूनसुद्धा मिळणार आहे मित्रांनो. तर अशी हा चान्स सुवर्ण संधी मित्रांनो तुमच्यासाठी आज एक क्रिएट झालेली आहे, उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो ही संधी तुम्ही सोडू नका. आणि तुम्हाला ही जर प्रॉपर्टी पाहायची असेल, जर आवडली असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे. आत्ताच त्या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअपला, आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा, अधिक माहिती जाणून घ्या आणि व्हिजिट डेट बुक करा व आपल्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा. जेणेकरून आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला पूर्ण पाहता येईल आणि आपला हा कसा काय निसर्गाच्या सानिध्यामध्ये कशी ही आपली प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला बघता येईल. सुंदर अशी म्हणजे थोडीफार डोंगर वगैरे अशा पद्धतीची ही प्रॉपर्टी आहे. थोडाफार उतार वगैरे ह्या प्रॉपर्टीचा आहे. पण लागवडीसाठी डेव्हलपमेंटसाठी सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे. आणि देवरुखपासून नजीक ही आपली प्रॉपर्टी आहे. म्हणजेच की सुंदर आहे. आता मेन म्हणजे डांबरी रस्ता या प्रॉपर्टीला आहे. लाईटसाठी तुम्ही लाईट पोलसुद्धा 1-2 टाकून तुम्ही कनेक्शन घेऊ शकताय. अन्यथा तुम्हाला आता टेक्नॉलॉजी नवीन आलेल्या आहेत सोलरच्या वगैरे. जर तुम्ही सोलर बसवला तर तुमच्यासाठी बेस्ट राहील ते. आणि आपल्या प्लॉटला रस्ता तर आहे, पाण्यासाठी विहीर बोर तुम्हाला करावी लागेल. म्हणजेच की तिन्ही गोष्टी ह्या ठिकाणी उपलब्ध ह्या प्रॉपर्टीमध्ये होऊ शकतात. लाईट, रस्ता, पाणी या तिन्ही गोष्टी ह्या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध होऊ शकतात. तर मित्रांनो ही सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. नक्कीच ही संधी मित्रांनो सोडू नका. ह्या संधीचं सोनं करा आणि ही प्रॉपर्टी आपली पाहून घ्या, व्हेरीफाय करा आणि प्रॉपर्टी परचेस करा. तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचा एकूण किंमत जागा मालकांनी केली आहे 5,50,000 रुपये प्रति एकर. म्हणजेच की 5.5 लाख रुपये प्रति एकर ह्या दराने ही प्रॉपर्टी आपल्याला द्यायची आहे. तर मित्रांनो ह्यामध्ये 1 एकर किंवा 2 एकर मिळणार नाही. शक्यतो तुम्हाला पूर्णच प्रॉपर्टी घ्यावी लागणार आहे. 8 एकर 9 गुंठ्याचा हा एकच सिंगल सातबारा आहे. 4 ओनर आहेत ह्या प्रॉपर्टीमध्ये. पार्टनरशिपमध्ये ही प्रॉपर्टी घेतली होती त्यामुळे 4 ओनर आहेत ह्या प्रॉपर्टीमध्ये. सिंगल सातबारा असणार आहे. वर्ग 1चा सातबारा हा मित्रांनो आहे. यामध्ये सेपरेट नकाशा आहे. आणि मित्रांनो ही प्रॉपर्टीमध्ये तुकडे मिळणार नाही आहेत. तर शक्यतो प्लीज असे तुकडे वगैरे मिळण्याचे तुम्ही हे करू नका. पूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तुकडा वगैरे तुम्हाला 1 एकर 2 एकर जर प्रॉपर्टी पाहिजे असेल तर स्पेशली मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 1-2 एकरचे तुकडेसुद्धा आपल्याकडे काही वेळेला अवेलेबल असतात. फक्त ते थोडे कॉस्टली जातात कारण की हे जे 5.5 लाख रुपये एकर, 2 लाख रुपये एकर, 3 लाख रुपये एकर ह्या रेटमध्ये 1 आणि 2 एकरचा तुकडा मिळत नाही मित्रांनो. तर ते जे छोटे तुकडे असतात त्यांचा प्रति गुंठा रेट मालक कोट करतात. म्हणजेच की 70,000 रुपये गुंठा, 80,000 रुपये गुंठा, 1 लाख रुपये गुंठा अशा पद्धतीने म्हणजे लोकेशन वाईज त्याचा रेट कोट केलेला असतो मित्रांनो. तर कृपया ह्या रेटमध्ये तुम्हाला कुठेही 1 एकर किंवा 2 एकर मिळणार नाही माझ्याकडून. जर असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि ही प्रॉपर्टी परचेस करा. ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं चिन्ह ऑन करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याकडे ही पूर्ण आपली आजची प्रॉपर्टीची ज्यांची इच्छा असेल की बाबा माझी पण कोकणात आपल्याला शेतजमीन असावी किंवा असे ज्याचे इच्छा भावना असतील लागवडीच्या वगैरे तर त्यांच्यासाठी आजची ही रील फॉरवर्ड करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.